So, hello everyone. We are going to start what is mean by isotones and what is mean by isobars. या दोन कन्सेप्ट आज आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात सुरुवातीला आयसोटोन्स म्हणजे काय? आयसोटोन्स म्हणजे काय बघा, मी लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं की आयसोचा मीनिंग असतो सेम, आणि आता इथे आयसोटोन्समधला हा जो एन दिसतोय, ह्या एन वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता न्यूट्रॉन्स. मग अशा एलिमेंट्सचे असे ॲटम्स की ज्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असणार आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहोत? आयसोटोन्स म्हणणार आहोत. बिफोर स्टार्टिंग इन डिटेल्स आय विल टेक युअर रिव्हिजन. आयसोटोन्स कसे फाइंड आउट करतो आपण? बघा, ॲटॉमिक मास आपल्याकडे आहे. ॲटॉमिक मास म्हणजे काय? टोटल मास ऑफ द ॲटम. मग ॲटममध्ये कुणाकुणाचं मास असतं? तर डेफिनेटली प्रोटॉनचं मास. मग नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ऑल्सो, क्योंकि न्यूट्रॉन भी क्या है? एक मॅसिव पार्टिकल है. ठीक आहे. मग प्रोटॉन्सचं मास आणि न्यूट्रॉन्सचं मास जेवढे त्यांचे नंबर्स आहेत त्यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे? ॲटॉमिक मास मिळणार आहे. ॲटॉमिक मासमधून जर आपण नंबर ऑफ प्रोटॉन्स मायनस केले तर आपल्याला काय कळतं? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स फाइंड आउट करता येतात. मग अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इझिली फाइंड आउट करू शकतो इफ वी नो द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट. मग ज्यावेळेस आपल्याला असे ॲटम्स दिसतात की ज्या ॲटम्समध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे असणार आहेत? सेम असणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो? मग आयसोटोन्स म्हणतो. आयसोटोन्स आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. वेगवेगळ्या एलिमेंटचे हे ॲटम्स असतात. बघा, आय एम गोइंग टू राईट डाऊन द डेफिनेशन. आयसोटोन्स are the atoms of different elements Isotones are the atoms of different elements. वेगवेगळ्या एलिमेंट्सचे हे ॲटम्स असणार आहेत. having same number of neutrons. न्यूट्रॉन्सचा नंबर कसा असणार आहे? तर सेम असणार आहे. हॅविंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. बट आता बघा बाळांनो, एलिमेंट वेगळा आहे तर त्याच्यामधले प्रोटॉन्स पण कसे असणार आहेत? वेगवेगळे असणार आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की एलिमेंटल जर असेल, एलिमेंट जो आहे त्या एलिमेंटमध्ये प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स हे वेगवेगळे असतात. जसं आपल्या सगळ्यांचे DNA हे वेगवेगळे असणार आहेत, सेम प्रत्येक एलिमेंटचा प्रोटॉनचा नंबर कसा असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. मग वेगळा एलिमेंट आहे तर प्रोटॉन्सचा नंबर कसे असतील? तर डिफरंट्स असतील. एलिमेंट्स हॅविंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट different number of protons. कळालंय मग इथपर्यंत तुम्हाला की काय आहेत? वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत ज्यांच्यामध्ये प्रोटॉनचा नंबर तर वेगळा आहे बट न्यूट्रॉन्स कसे असणार आहेत? तर सेम असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, C6 आणि नायट्रोजन 7. आता इथे कार्बनचं मास आहे 14 आणि नायट्रोजनचं मास सुद्धा आहे, एक मिनिट, आपण ह्या एक्झाम्पल ऐवजी दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करूयात. कार्बन आणि नायट्रोजन्सच्या एक्झाम्पल ऐवजी मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सांगते आयसोटोन्सचं.
बघा, बोरॉन आणि कार्बनचं एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करतोय. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, बोरॉनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 11 अँड कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 12. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्यांचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच इथे खाली जो नंबर लिहितो आपण झेडची व्हॅल्यू वेगळी आहे, झेड वेगळा आहे. झेडलाच आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स. ॲटॉमिक नंबर म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो, नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता बोरॉनच्या केसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? बोरॉनच्या केसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत 5. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत? नंबर ऑफ न्यूट्रॉन कसे फाइंड आउट करतो आपण? ए मायनस झेड. झेड म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स. मग ए मायनस जर नंबर ऑफ प्रोटॉन्स जर केले तुम्ही, ए आहे 11 मायनस 5, तर आन्सर येईल नंबर ऑफ न्यूट्रॉन्सचा आन्सर येणार आहे 6. मग बोरॉनमध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत? तर 6 आहेत. ठीक आहे. बोरॉन इथे ॲटॉमिक नंबर आणि इथे वरती ॲटॉमिक मास नंबर. आता हे झालं बोरॉनचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. जर तुम्ही कार्बनचं कॅल्क्युलेट केलं तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि त्याचे ॲटॉमिक मास नंबर आहे 12. कार्बनचा ॲटॉमिक नंबर म्हणजे झेड म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? मग 6 आहेत. आता न्यूट्रॉन्स फाइंड आउट करायचे आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू ॲटॉमिक मास नंबर मायनस नंबर ऑफ प्रोटॉन्स. मग नंबर ऑफ प्रोटॉन्स जर मायनस केले तर आन्सर काय येणार आहे तुमचं बघा, ॲटॉमिक मास नंबर दॅट इज टॉपवाला नंबर त्याचा आहे 12 मायनस नंबर ऑफ प्रोटॉन्स दॅट इज 6. 12 मायनस 6 इज 6. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इथे पण किती आहेत? तर 6 आलेत. इथे पण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आलेत? तर 6 आलेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, बोरॉन 11 अँड कार्बन 12 हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? तर हे दोघं एकमेकांचे काय आहेत? आयसोटोन्स आहेत. ठीक आहे. काय म्हणणार आहे आपण ह्यांना? एकमेकांचे आयसोटोन्स म्हणणार आहोत. कळालंय हे एक्झाम्पल? ह्या एक्झाम्पलमध्ये कुणाला काही डाऊट? कुठलं एक्झाम्पल बघितलं आपण? बोरॉन अँड कार्बनचं. आयसोटोन्स म्हणजे काय की असे ॲटम्स ज्यांचा काय सेम असणार आहे, न्यूट्रॉनचा नंबर सेम येणार आहे, बट प्रोटॉन्सचा नंबर कसा असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. प्रोटॉन्सचा नंबर वेगळा आहे म्हणजेच ते वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आयसोटोन्स हे सेम एलिमेंटचे ॲटम्स आहेत का? तर नाही बाळांनो. आयसोटोन्स हे वेगवेगळ्या एलिमेंटचे काय असतात? तर ॲटम्स असतात. हा एलिमेंट आहे बोरॉन, हा एलिमेंट आहे कार्बन. हे दोघं पण वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. वेगवेगळ्या एलिमेंट्सचे हे ॲटम्स असतात. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? लेट मी नो प्रेम अँड अदर स्टुडंट्स. श्रावणी, साक्षी. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. ओके. अँड गणेश लबाडे, व्हॉट अबाउट यू? क्लिअर आहे आयसोटोन्स म्हणजे काय? ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट बघूयात की आयसोबार्स म्हणजे काय. आयसोबार. ठीक आहे. बघा मी सांगितलं होतं की आयसोचा मिनिंग होतो बार, आयसोचा मिनिंग होतो सेम. आणि आता बारवरून काय लक्षात ठेवायचं आहे? तर टॉपचा नंबर, टॉप नंबर. आता हे टॉप नंबर काय बघा, आता थोडंसं फनी वेनी मी सांगते. जर न्यू इयरची जी पार्टी असते ना, आपल्यासारखे नॉर्मल लोक काय करतात? मॅक्झिमम एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातात, आपल्या जवळचं एखादं हॉटेल असेल तिथं जाऊन आपण न्यू इयरच्या पार्टीचं सेलिब्रेशन करतो. बट बॉलिवूड इंडस्ट्रीमधले लोक किंवा जे लोक एकदम टॉप लेवलचे असतात, मिडल क्लास नसतात, हायर क्लासमधले लोक कशी करतात न्यू इयरची पार्टी? रेस्टॉरंटच्या एखाद्या मोठ्या बारमध्ये वगैरे जाऊन करतात, बरोबर आहे की नाही? मग सेम तसंच आहे. सपोज हे दोन एलिमेंट्स आहेत एक्स आणि वाय. ह्या एलिमेंट्सचा टॉपचा नंबर म्हणजेच
टॉपचे लोक बारमध्ये जातात. हा जो टॉपचा नंबर असतो त्याला आपण काय म्हणत असतो? ॲटोमिक मास म्हणत असतो. मग ॲटोमिक मास नंबर कसा असतो तर तो सेम असतो. ॲटोमिक मास नंबर कसा असतो? सेम. ॲटोमिक मास नंबर इज सेम. ह्या एलिमेंटचा ॲटोमिक मास आहे सपोज ए, तर ह्या एलिमेंटचं सुद्धा ॲटोमिक मास किती असणार आहे? सेम असणार आहे, दॅट इज ए. ओके. दोघांचा टॉपचा नंबर कसा असणार आहे? सेम असणार आहे. हे दोघं वेगवेगळे एलिमेंट्स लिहिलेत. इथं मी एक्स लिहिलंय, इथं मी वाय लिहिलंय. म्हणजेच ह्यांचे प्रोटॉन्सचे नंबर कसे असणार आहेत? वेगवेगळे असणार आहेत. प्रोटॉन्सच्या नंबर्सलाच आपण काय म्हणत असतो? ॲटोमिक नंबर म्हणत असतो. मग ॲटोमिक मास नंबर कसा असतो? सेम असतो. बट ॲटोमिक नंबर कसा असणार आहे? छोटासा नंबर जो आपण बॉटमला लिहित असतो. ॲटोमिक नंबर कसा असणार आहे? डिफरंट असणार आहे. ॲटोमिक नंबर काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. मग काय डेफिनेशन लिहू शकतो आपण? डेफिनेशन काय लिहिणार मग? साधी सोपी आहे. आयसोबार्स आर डिफाईन ॲज isobars are defined as atoms of कुणाचे atoms of सेम एलिमेंट लिहू का डिफरंट एलिमेंट लिहू? सांगा बरं तुम्ही. ॲटोमिक नंबर जर डिफरंट हा, काय लिहायचं मग? डिफरंट. आयसोबार्स आर डिफाईन ॲज ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. atoms of different elements having काय सेम असणार आहे? having same atomic mass number. having same atomic mass number but different atomic number. ठीक आहे. Isobars are defined as atoms of different elements having same atomic mass number but different atomic number. आता हे समजून सांगताना अजून एक, आता सपोज हा आहे एक पर्सन राम, हा सुद्धा काय करतोय? जिमला येतोय. आणि हा समजा पर्सन आहे श्याम. आता हे दोघं पण जिमला येतात. ते तुम्ही दोघं फ्रेंड्स आहात. रामचं मास आणि श्यामचं मास हे काय असेल? सपोज इक्वल असेल. पण आता ह्या दोघांचं मास इक्वल आहे म्हणून राम आणि श्यामला आपण भाऊ भाऊ म्हणू शकतो का? नाही. रामचं आडनाव वेगळं असणार आहे, श्यामचं आडनाव वेगळं असणार आहे. म्हणजेच तुमचं आडनाव हे तुमची काय आहे तर एक फंडामेंटल काय म्हणता येईल की क्वांटिटी आहे. बरोबर. मग तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव, ठीक आहे. राम नावाचे इतर व्यक्ती सुद्धा असू शकतात, पण वडिलांचं नाव आणि आडनाव जर सेम असेल असं पॉसिबल नाही होणार. बरोबर ना. मग सेम त्या पद्धतीने ॲटोमिक नंबर काय आहे तर प्रत्येक एलिमेंटचा ॲटोमिक नंबर हा वेगवेगळा असतो. जसं प्रत्येक व्यक्तीचं आडनाव जर सख्खे भाऊ असतील तरच ते सेम असतं, सख्या चुलतमध्ये ते सेम असतं, पण मिडल नेम मग वेगळंच येणार आहे. ठीक आहे ना. मग त्याच पद्धतीने आपण हे समजून घेऊ शकतो की त्यांचं मास सेम असू शकतं, पण त्या एलिमेंट्सचं काय डिफरंट आहे तर ॲटोमिक नंबर वेगवेगळा आहे. जर आपण एक्झाम्पल बघूयात. बघा एक्झाम्पल काय आहे याच्यामध्ये. एक्झाम्पल दिले कार्बन 6 आणि नायट्रोजनचं. कार्बन 6 नायट्रोजन 7. कार्बनचा ॲटोमिक नंबर इज 6, नायट्रोजनचा ॲटोमिक नंबर इज 7. कार्बनचं मास आहे आता इथे 14 आणि नायट्रोजनचं मास आहे 14. म्हणजेच आता तुम्ही इथे जर नीट बघितलं बाळांनो तर तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात येईल की टॉपचा नंबर, वरचा नंबर, मासवाला नंबर काय आहे तर सेम आहे दोघांचा. ॲटोमिक मास कसा आहे दोघांचं? सेम आहे. ठीक आहे. मग ह्यांना आपण काय म्हणणार आहोत? एकमेकांचे आयसोटोप्स म्हणणार आहोत. हा जो नंबर आहे हा कसा आहे तर सेम आहे.
मग हे झाले एकमेकांचे आयसोबार्स. ओके, टॉपचा नंबर सेम असला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता इथे प्रोटॉन्सचा नंबर वेगवेगळा आहे. कार्बनमध्ये जर तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू 6. जर नायट्रोजनमध्ये तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत तर 7 आहेत. इथे जर तुम्ही बघितलं ॲटोमिक मास नंबर दॅट इज एची व्हॅल्यू इज 14. इकडे पण बघितलं ॲटोमिक मास नंबर एची व्हॅल्यू इज 14. म्हणजेच ॲटोमिक मास हे दोन्ही नंबर कसे आहेत सेम आहेत. बट प्रोटॉनचे नंबर हे दोन्ही नंबर कसे आहेत प्रोटॉनचे नंबर कसे आहेत तर डिफरंट आहेत. प्रोटॉनचे नंबर्स म्हणजेच कुठले नंबर ॲटोमिक नंबर आपण त्याला म्हणतो. ॲटोमिक नंबरलाच काय म्हणतो नंबर ऑफ प्रोटॉन्स. क्लिअर आहे? लेट मी नो इज इट क्लिअर. आयसोबार्स फक्त टॉपचा नंबर कसा पाहिजे सेम पाहिजे. त्याला आपण काय म्हणणार आहोत आयसो बार्स म्हणणार आहोत. आता मी इथं काही एक्झाम्पल्स लिहिते. ह्या एक्झाम्पलमध्ये काय म्हणता येईल तुम्हाला, हे एकमेकांचे आयसोटोप्स आहेत, आयसोबार्स आहेत का आयसोटोन्स आहेत. बघा इथे जर तुम्ही नीट बघितलं तर काय सेम आहे काय सांगता येईल. आयसोटोप्स आहेत, आयसोटोन्स आहेत का आयसोबार्स आहेत. बघा बाळांनो, डेफिनेटली हे आयसोबार्स नसणार आहेत. आत्ता जस्ट आपण आयसोबारची कन्सेप्ट बघितली आहे. आयसोबार्समध्ये ॲटोमिक मास कसं पाहिजे तर इक्वल पाहिजे. ते दोघांचं इक्वल आहे का नाही. एकाचा ॲटोमिक मास आहे 35, एकाचा ॲटोमिक मास आहे 37. सो ॲटोमिक मासेस त्यांचे कसे आहेत डिफरंट आहे. त्याच्यामुळं हे आयसोबार्स असतील का तर नाही. त्याच्यामुळं आयसोबार्स नाहीच आहेत, कॅन्सल झालं. त्याच्यानंतर चेक करा आयसोटोन्स आहेत का. जस्ट आपण आत्ता बघितलं होतं आयसोटोन्समध्ये काय पाहिजे तर सेम न्यूट्रॉन्स पाहिजेत. मग न्यूट्रॉनची व्हॅल्यू किती येते बघा. इकडे किती येणार आहे C17 आणि इथे 35 आहे. तर इथे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती येतील 17 दूध 34 आणि एक 18. ठीक आहे, इकडे 18 न्यूट्रॉन्स येतील आणि इथे 37 मधून जर 17 गेले तर इकडे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती येणार आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इकडे येतील 37 मधून जर 17 गेले तर 20. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम आहेत का नाही. त्याच्यामुळे आयसोटोन्स असतील का नाही. ते पण कॅन्सल झालं. काय आहे मग हे एकमेकांचे आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्स आहेत हे. आणि ह्याच्यापेक्षाही इझी ट्रिक काय होती सॉल्व करायची. आता मी तर हा जो वे वापरला आहे न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करत बसले वगैरे, दॅट इज अ लॉंग वे. काय बघायचं बघा, न्यूट्रॉन्स आयसोन्यूट्रॉन आणि आयसोबारमध्ये सेम एलिमेंटचे ॲटम्स आहेत का तर नाही. ॲटम्स कुठल्या एलिमेंटचे डिफरंट एलिमेंटचे आहेत आयसोबारमध्ये पण. आणि जर तुम्हाला आयसोटोन्सची डेफिनेशन लक्षात असेल तर आयसोटोन्समध्ये पण एलिमेंट्स कसे असणार आहेत डिफरंट एलिमेंट्स असणार आहेत. आणि जर इथे तुम्ही एक्झाम्पल नीट बघितलं तर बाळांनो इथे क्लोरीन आहे, इथे पण क्लोरीन आहे. सेम एलिमेंट्सचे ॲटम्स आहेत. सेम एलिमेंटचे ॲटम्स कुठल्या केसमध्ये असतात. सेम एलिमेंट्सचे ॲटम्स कुठल्या केसमध्ये असतात तर आयसोटोप्सच्या केसमध्ये असतात. आयसोटोप्समध्ये आयसोचा मिनिंग सेम आणि पी वरून आपण काय लक्षात ठेवलं होतं प्रोटॉन्सचा नंबर सेम असणार आहे. आणि जर तुम्ही इथं बघितलं तर प्रोटॉनचा नंबर सेम आहे. क्लोरीन इथे पण प्रोटॉनचा नंबर 17, इथे पण प्रोटॉनचा नंबर 17. म्हणजेच हे कोण आहेत एकमेकांचे आयसोटोप्स आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरला येऊ शकतात. सो यू हॅव टू प्रॅक्टिस ऑन दॅट. नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला देते. आपण आता अजून एक क्वेश्चन घेऊयात.
हे दोन एकमेकांचे कोण आहेत? आयसोटोप्स आहेत, आयसोबार्स आहेत का आयसोटोन्स आहेत? काय सांगता येईल? आयसोबार. येस, करेक्ट, व्हेरी गुड. हे काय आहेत एकमेकांचे? आइसोबार आहेत. कितना इजी है, क्या याद रखना है? आइसोबार का मीनिंग क्या होने वाला है? टॉप का नंबर, दैट इज एटॉमिक मास नंबर क्या होगा? सेम होगा. एटॉमिक मास कसे आहेत दोघांचे? सेम आहेत. एटॉमिक मास सेम आहे. वेगवेगळ्या एलिमेंटचे एक्झाम्पल्स आहेत. एटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. इथे एटॉमिक नंबर इज 20, इथे एटॉमिक नंबर आहे 19. सो ॲटॉमिक नंबर कसा आहे? वेगवेगळा आहे. आयसोबारची डेफिनेशन तीच होती. ओके, सो राईट नाऊ वी आर गोइंग टू सी डिफरन्स बिटवीन आइसोटोप्स अँड आइसोबार्स. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, हा जो क्वेश्चन आहे हा स्टेट बोर्डसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुमच्या बुकमध्ये सुद्धा हा क्वेश्चन दिलेला आहे. एक्सरसाइजमधला क्वेश्चन आहे. सो दॅट वी आर डिस्कसिंग इट. आयसोटोप्स आणि आयसोबार्स. बघा आता फर्स्ट पॉइंट, आयसोटोप्स कशाचे एक्झाम्पल्स असतात किंवा कुठले एलिमेंट्स असतात? तर हे सेम एलिमेंटचे ॲटम्स असतात. मग इकडे आपण काय लिहितो? आयसोटोप्स आर ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. फॉर एक्झाम्पल मी व्यवस्थित लिहिते सो दॅट तुम्ही ह्या नोट्स ॲज इट इज यूज करू शकता. काय लिहू शकते मी? फर्स्ट पॉइंट, आयसोटोप्स आर ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. आयसोटोप्स आर atoms of same element. ओके, पहिला पॉइंट तुम्हाला कळाला असेलच. आत्ताच आपण डिस्कस केलं. आयसोटोप्समध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम राहतात. सो दॅट त्यांचं एलिमेंट ते कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. आयसोटोप्स आर ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. इकडे फर्स्ट पॉइंट काय लिहिणार बघा? आयसोबार्स आर ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. इथे एलिमेंट्स वेगवेगळे असणार आहेत. ठीक आहे, आणि इकडे एलिमेंट्स सेम असणार आहे. सेकंड पॉइंट काय लिहितो आपण? आयसोटोप्समध्ये दे हॅव सेम ॲटॉमिक नंबर. बट डिफरंट काय असतो? बट डिफरंट मास नंबर. ओके, दे हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. आणि ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आयसोबार आहे. बघा, आयसोबारमध्ये ॲटॉमिक मास नंबर सेम राहतो पण ॲटॉमिक नंबर कसा असतो? डिफरंट. बघा, हा जो वरचा नंबर आहे टॉप का, तो कसा असणार आहे? सेम राहणार आहे. पण ॲटॉमिक नंबर कसा असतो? तर वेगळा असतो. मग आपण काय लिहिणार आयसोबार्समध्ये? बोला, दे हॅव सेम ॲटॉमिक मास. They have same atomic mass but different atomic number. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय. ॲटॉमिक नंबर कसा असणार आहे? डिफरंट असणार आहे. पहिले 2 पॉइंट्स क्लिअर आहेत. आता नेक्स्ट तिसरा पॉइंट काय आहे बघा? आयसोटोप्समध्ये काय असतं? सेम ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. ॲटॉमिक मास नंबर डिफरंट येतोय. प्रोटॉनचा तर नंबर सेम राहतोय पण
मास नंबर चेंज होतोय का? कारण न्यूट्रॉन्सचा नंबर कसा असणार आहे? डिफरंट असणार आहे. मग थर्ड पॉईंटमध्ये आपण काय लिहितो की दे हॅव सेम ॲटॉमिक नंबर किंवा दे हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. इकडे जर तुम्ही थर्ड पॉईंट बघितला तर प्रोटॉनचा नंबर आणि न्यूट्रॉनचा नंबर दोघं पण कसे असणार आहेत? वेगवेगळे असणार आहेत. इथे प्रोटॉन्स आहेत 20, इथे प्रोटॉन्स आहेत 90. ठीक आहे, हा झाला प्रोटॉनचा नंबर, हा झाला प्रोटॉनचा नंबर. जर तुम्ही इकडे न्यूट्रॉन कॅल्क्युलेट केले 40 - 20, न्यूट्रॉन्स आहेत 20. इथं जर तुम्ही न्यूट्रॉन कॅल्क्युलेट केले 40 - 19, 40 - 19, न्यूट्रॉन्स इथं किती असणार आहेत? तर 21 असणार आहेत. म्हणजेच आयसोबार्सच्या केसमध्ये जर तुम्हाला लक्षात येत असेल तर प्रोटॉनचा नंबर पण सारखा नाही आहे, न्यूट्रॉनचा नंबरसुद्धा सारखा नाही आहे. मग आपण इकडे काय लिहू शकतो आयसोबार्समध्ये? दे हॅव डिफरंट नंबर ऑफ protons and neutrons. Okay, next point is fourth point. बघा आता फोर्थ पॉइंट काय आहे? जर प्रोटॉनचा नंबर सेम असेल तर इलेक्ट्रॉन्स पण कसे असतात? तर सेम असतात. मी तुम्हाला हे आधी पण लेक्चरला सांगितलं असेल, प्रोटॉन्स आर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. प्रोटॉन्स जर जेवढे प्रोटॉन्स असतील, प्रोटॉन्स म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह चार्ज, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतात ॲटममध्ये, बिकॉज ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग न्यूट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज म्हणजे न्यूट्रॉन्स, मग जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतील. मग इथे आपण काय लिहू शकतो? प्रोटॉन्सचा नंबर सेम आहे, म्हणजेच आपण इथे काय लिहिणार? दे हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि इकडे फोर्थ पॉइंटमध्ये काय लिहू शकतो? प्रोटॉनचा नंबरच वेगवेगळा आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण कसे असणार आहेत? वेगवेगळे. दे हॅव डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, आयसोटोप्सची पोझिशन पिरियोडिक टेबलमध्ये सेम असते. दे ऑक्युपाय सेम पोझिशन in periodic table. They occupy same position in, more specifically, modern periodic table. Okay, modern periodic table is based on atomic number. जर ॲटॉमिक नंबर वेगळा असेल तरच त्या एलिमेंटची पोझिशन काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. ठीक आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल हा इंक्रीजिंग ॲटॉमिक नंबरने अरेंज केलेला आहे. आयसोटोप्समध्ये ॲटॉमिक नंबर सेम असतो. ॲटॉमिक नंबर जर चेंज झाला नाही तर पिरियोडिक टेबलमधली त्यांची पोझिशनसुद्धा चेंज होणार नाही मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये. इकडे आपण काय लिहू शकतो? फिफ्थवाला पॉईंट, दे ऑक्युपाय डिफरंट पोझिशन इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल. का बरं डिफरंट पोझिशन्स? कारण बाळांनो बघा, ॲटॉमिक नंबर कसा आहे तर डिफरंट आहे. डिफरंट ॲटॉमिक नंबर बदलला. मॉडर्न पिरियोडिक टेबल हा कशावर डिपेंड आहे? कसा अरेंज केला आहे तो? इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर अरेंज केलेला आहे. त्याच्यामुळे मग ॲटॉमिक नंबर चेंज झाला, पिरियोडिक टेबलमधली पोझिशन पण चेंज होणार. काय लिहू शकते मी इथं? दे ऑक्युपाय different position they occupy different position in modern periodic table. ओके, नेक्स्ट पॉइंट. आता इकडे एलिमेंट सेम आहे, त्याच्यामुळे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज या सेम असणार आहेत. ओके,
मग आपण काय लिहू शकतो आयसोटोप्समध्ये? दे हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, दे हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, कारण एलिमेंटच चेंज होत नाही आहे. एलिमेंट चेंज नाही झालं तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होणार नाहीत. दे हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज इकडे काय लिहिणार आपण? दे हॅव डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. कारण बघा इथे जर तुम्ही बघितलं, इट इज अ कॅल्शियम, इट इज अ पोटॅशियम. कॅल्शियमचे केमिकल रिॲक्टिव्हिटी, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतील, पोटॅशियमच्या वेगळ्या असतील. ठीक आहे, मग आयसोबार्समध्ये आपण काय लिहू शकतो की दे हॅव डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. दे हॅव different chemical properties. They have different chemical properties. आणि लास्टला 7 पॉईंटमध्ये आपण लिहितोय एक्झाम्पल. इकडे आहे कार्बन 6 ॲटोमिक मास इथे 12, इथं 13. ॲटोमिक नंबर कसा आहे? सेम आहे, पण ॲटोमिक मास नंबर कसा आहे? इथे डिफरंट आहे. आणि इकडे जर आपण एक्झाम्पल बघितलं तर इकडे आपण काय लिहितोय? C6 ॲटोमिक मास इथे 14 आहे. इथे नायट्रोजन ज्याचा ॲटोमिक नंबर 7 आहे पण मास किती आहे? 14 आहे. कशाचं एक्झाम्पल आहे हे? आयसोबार्सचं एक्झाम्पल आहे. मास नंबर, टॉपचा नंबर सेम राहतोय. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना सगळे पॉईंट्स? बघा वन्स अगेन वी आर गोइंग टू रिवाइज दॅट आयसोटोप्स आणि आयसोबार्समधला डिफरन्स. आयसोटोप्समध्ये काय लक्षात ठेवायचं? सेम नंबर ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनचा नंबर सेम राहतो. प्रोटॉन जर बदलले नाही, ॲटोमिक नंबर जर बदलला नाही तर त्याला आपण काय म्हणतो? त्या सेम एलिमेंट्सचे ते ॲटम्स आहेत. एलिमेंट पण चेंज होणार नाही. ॲटम्स ऑफ अ सेम एलिमेंट, त्यांचा ॲटोमिक नंबर सेम असतो पण टॉपचा नंबर दॅट इज ॲटोमिक मास नंबर डिफरंट असणार आहे. इथे जर तुम्हाला एक्झाम्पल लक्षात राहिलं तर व्यवस्थित कळेल. ॲटोमिक नंबर दॅट इज बॉटमचा नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम राहतात ते, पण हा जो मास नंबर आहे हा डिफरंट होतोय. मग तेच दे हॅव अ सेम ॲटोमिक नंबर बट डिफरंट ॲटोमिक मास नंबर, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आयसोबार्स आहे. तुम्ही जर पॉईंटने स्टडी केले तर तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्ट अपोजिट एक्झाम्पल्स दिलेले आहेत किंवा अपोजिट आहे. इकडे सगळ्या सिमिलर गोष्टी आहेत तर तिकडे डिफरंट आहेत. ठीक आहे, सो आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत तर रुदरफोर्डचं ड्रॉबॅक. व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड मॉडेल ऑफ एन ॲटम? सो आपण रुदरफोर्डचं कन्क्लुजन्स बघितले होते, अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आय होप तुम्हाला आठवत असेल की अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड मॅक्झिमम अल्फा पार्टिकल्स ॲटम्समधून पास होत होते. ह्याचा मिनिंग की मॅक्झिमम स्पेस ॲटमची एम्प्टी आहे आणि सेंटरचा जो अल्फा पार्टिकल होता तो बाउन्स बॅक होत होता, कारण मग सेंटरला काय असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. अल्फा पार्टिकलवर पण काय असतो? तर पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यामुळं हा अल्फा पार्टिकल जर ॲटम्सच्या सेंटरला जर स्ट्राईक होत असेल आणि तो काय होणार आहे? मग तो रिव्हर्स जाणार आहे, कारण पॉझिटिव्हमध्ये रिपल्शन येईल. सेंटरमधून अल्फा पार्टिकल पास होणार नाही आहे. पण इथे बाकीची ॲटम्सची जी काही बाकीची स्पेस असते ही काय असते? एम्प्टी असल्यामुळे बाकीच्या स्पेसमधून अल्फा पार्टिकल काय होत होता? पास होत होता. मग आपल्याला कन्क्लुजन्स जर तुम्हाला आठवत असतील तर कन्क्लुजन्समध्ये आपण बघितलं होतं की ॲटमचा मॅक्झिमम स्पेस हा एम्प्टी आहे बट सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि मॅसिव्ह चार्जेस सेंटरला आहेत, म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स सेंटरला आहेत आणि त्याला आपण न्यूक्लियस म्हटलं होतं. आणि सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स, रुदरफोर्डने इलेक्ट्रॉन्स काय होतात? ते सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतात आहे. ठीक आहे, सुरुवातीला मी आधी हेडिंग देते, ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड
रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. मग तुम्हाला मी जसं आत्ता सांगितलं की सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज मॅसिव्ह चार्ज आहे आणि दॅट इज अ न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्यावर रिव्हॉल्व काय होतात ते अराउंड व्हेरियस ऑर्बिटलमध्ये अराउंड होतात ते, ठीक आहे, रिव्हॉल्व होतात ते. मग आपण इलेक्ट्रॉनला एक काय म्हणतोय, चार्ज पार्टिकल म्हणतोय. सो दॅट मी ही डायग्राम पूर्ण करते. बघा इथे सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतोय. ह्या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होता होता इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये ज्यावेळेस रिव्हॉल्व होईल त्यावेळेस काय होतंय बघा. ह्या सर्क्युलर पाथमध्ये जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व झाला तर ज्यावेळेस इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतो त्यावेळेस तो काय होतोय, रिव्हॉल्व होता होता ॲक्सेलरेट होतोय आणि ॲक्सेलरेट झाला तर तो त्याची एनर्जी लूज करतोय आणि इलेक्ट्रॉन एनर्जी लूज करेल 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 आणि तो काय होणार आहे, इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये फॉल डाऊन होणार आहे. आणि इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसमध्ये फॉल डाऊन झाला तर ॲटम काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे. ॲटम काय होईल, डिस्ट्रॉय होईल. म्हणजेच रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल काय एक्सप्लेन नाही करत, ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन नाही करत. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होईल. मॅक्सवेलने सांगितलं इलेक्ट्रॉन जर असा कंटिन्युअसली सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होत गेला तर त्याला काय असणार आहे, ॲक्सेलरेशन त्याचं होणार आहे. आणि जर एखादा पार्टिकल ॲक्सेलरेट झाला तर तो ॲक्सेलरेट होता होता त्याची एनर्जी लूज करेल, एनर्जी इमिट करेल आणि इलेक्ट्रॉन काय होईल तर फॉल डाऊन होईल न्यूक्लियसमध्ये. इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसमध्ये फॉल डाऊन झाला तर ॲटम डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि ॲटम डिस्ट्रॉय होत नाही, ॲटम स्टेबल असतो. म्हणजेच रुदरफोर्ड काय करू शकला नाही, ही कॅनॉट एक्सप्लेन stability of an atom. ठीक आहे, कळतंय हे तुम्हाला काय होतंय. म्हणजे असं इट्स लाईक अ स्पायरल लाईक स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होता 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 त्याची एनर्जी लूज होईल 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 आणि तो कुठं जाऊन पडणार आहे तर न्यूक्लियसच्या आतमध्ये जाईल. इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसच्या आतमध्ये गेला, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज होते तेवढे इलेक्ट्रॉन्स आतमध्ये गेले तर ॲटमचं मॉडेल काय होऊन जाणार आहे, डिस्ट्रॉय होऊन जाणार आहे. बट असं होत नाही आहे बिकॉज ॲटम काय आहे तर स्टेबल आहे. मग रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे ते काय करत नाही आहे, ॲटमची स्टेबिलिटी एक्सप्लेन करत नाही आहे. हे त्याचं काय आहे तर एक मेन ड्रॉबॅक आहे फर्स्ट. आणि सेकंड, रुदरफोर्डने इलेक्ट्रॉनच्या डिस्ट्रीब्युशनबद्दल काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे किंवा त्यांनी डिस्क्राईब नाही केलं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं आहे की काय आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या सराउंडिंगला काय आहेत, सर्क्युलर पाथ्स आहेत. त्या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. त्या सर्क्युलर पाथला आपण ऑर्बिट म्हणतोय. बट त्याची एनर्जी काय आहे किंवा इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे हे रुदरफोर्डने एक्सप्लेन केलं नाही, डिस्क्राईब केलं नाही. हे त्याचं सेकंड ड्रॉबॅक आहे. मग आपण सेकंड ड्रॉबॅक काय लिहितो की ही डज नॉट डिस्क्राईब काय डिस्क्राईब नाही केलं त्याने, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. He does not describe distribution of electrons around the nucleus. ओके, गॉट इट. तुम्हाला 2 ड्रॉबॅक्स कळालेत. हे खूप मेन इम्पॉर्टंट ड्रॉबॅक्स आहेत, तुमच्या थेरी क्वेश्चन्सला सुद्धा येऊ शकतात. राईट डाऊन द ड्रॉबॅक्स ऑफ ॲटॉमिक मॉडेल. एक्झाम्पला असा क्वेश्चन येतो एक्झाम्सला. मग पहिलं ड्रॉबॅक काय आहे की ॲटमचं मॉडेल स्टेबल असतं.
ॲटम इज अ स्टेबल, ॲटम स्टेबल आहे म्हणून मग आपल्याला एवढे सगळे वेगवेगळे कंपाऊंड्स किंवा मटेरियल सिंथेसाइज झालेले दिसतात आहे. पण रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे ते ॲटमची स्टेबिलिटी एक्सप्लेन करू शकत नाही आहे. त्याच्या मॉडेलनी जर आपण विचार केला तर ॲटम डिस्ट्रॉय होऊन जातो आहे, बट ॲक्च्युली तसं होत नाही आहे. ॲटम तर स्टेबल असतो, म्हणजेच रुदरफोर्डचं मॉडेल एक्सप्लेनेशन देत नाही आहे स्टॅबिलिटी ऑफ ॲटमचं. अल्सो रुदरफोर्डचं मॉडेल इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन सांगत नाही आहे, फक्त असं सांगतं आहे की लाईक असं म्हणतात की रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे ते सोलार प्लॅनेटसारखं मॉडेल आहे, की लाईक सोलार सिस्टीमसारखं. सोलार सिस्टीममध्ये काय असतं तर सेंटरला सन आहे अँड अराउंड द सन काय होतात ते वेगवेगळे प्लॅनेट्स रिव्हॉल्व होतात ते त्या टाईपचं. सो तुम्हाला हाही क्वेश्चन येऊ शकतो की रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल हे कुठल्या सिस्टीमसारखं असतं, तर इट्स लाईक अ सोलार सिस्टीम असतं. सनला त्यांनी काय ॲज्युम केलेलं आहे, न्यूक्लियस ॲज्युम केलं आहे, आणि सराउंडिंग सन्सच्या अराउंड काय होतात, प्लांट्स रिव्हॉल्व होत असतात सर्क्युलर पाथमध्ये. त्याचप्रकारे इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस रिव्हॉल्व होणार आहेत सर्क्युलर पाथमध्ये. बट इथं प्रॉब्लेम काय येतोय की इलेक्ट्रॉन काय आहे तर एक चार्ज पार्टिकल आहे, आणि जर एखादा चार्ज पार्टिकल कंटिन्युअसली सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होत असेल तर त्याला कंटिन्युअसली सर्क्युलर पाथमध्ये फिरता फिरता त्याला ॲक्सेलरेशन येणार आहे. ॲक्सेलरेट झाल्यामुळे तो काय करणार आहे, एनर्जी इमिट करेल, आणि एनर्जी इमिट करून करून तो ॲट द एंड सेंटरला म्हणजेच न्यूक्लियसमध्ये फॉल डाऊन होईल, आणि असं झाल्यामुळे ॲटम काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे. रुदरफोर्डचं ॲटमचं मॉडेल स्टॅबिलिटी एक्सप्लेन करत नाही आहे, म्हणून त्याला आपण ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. ठीक आहे, कळालेत मग आजच्या लेक्चरमधले पॉईंट्स? कुणाला काही डिफिकल्टी? लेट मी नो. सगळे पॉईंट्स क्लिअर आहेत? हो. ओके Yes, ma'am. ओके ओके, गुड गुड, नाईस. ठीक आहे, चालेल. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. उद्या आपण बोहरचं ॲटॉमिक मॉडेल बघणार आहोत, नेल्स बोहरचं ॲटॉमिक मॉडेल.